करायचं असेल, कोणाला दुष्काळाची शासनाची मदत मिळवून द्यायची असेल, आत्महत्याग्रस्त शेतकरी असेल त्याच्या कुटुंबाला मदत मिळवून द्यायची असेल, पिकांची आणीबाणी ठरवायची असेल, डॉक्युमेंट इश्यू करायचे असेल, 7/12 उतारा अप्रूव्ह करायचा असेल तर प्रत्येकावर कलेक्टर साईन करत नाही। शासकीय यंत्रणेमध्ये तुम्ही कुठेही असता, तुम्ही अधिकारीच असता, तुम्ही कलेक्टर असतात तरी अधिकारी आहात, तुम्ही तलाठी असतात, ग्रामसेवक असतात तरी तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये तुम्हाला ते अधिकार वापरायला मिळतात, तुमच्या मार्फत शासनाची यंत्रणा राबवली जात असते। म्हणून शासकीय सेवेमध्ये अधिकार मिळणं आणि ते वापरून जनमानसामध्ये, समाज मनामध्ये किंवा राष्ट्राच्या ध्येय धोरणांमध्ये सहभागी होण्याचं महत्त्वाचं योगदान तुम्ही देऊ शकता। हे फक्त शासकीय सेवेमध्येच हे भाग्य तुम्हाला लाभू शकतं। शासकीय सेवाच का, हे तर राजकीय व्यक्ती सुद्धा निवडून आले तर ते सुद्धा ध्येय धोरण ठरवतात, ते सुद्धा शासनाला दिशा देत असतात। परंतु मित्रांनो, आताच इलेक्शन संपलेले, तुम्ही बघितलं असेल तर 5 वर्षांनी इलेक्शन्स होतात, निवडणुका होतात, तर निवडून येण्यासाठी राजकारणातून करिअर करणे हे सुद्धा चांगलं करिअर आहे, पण प्रत्येकाकडे तेवढा आवाका असेल, तेवढा खर्च करण्याची क्षमता असेल, तेवढा पेशन्स असेल, प्रत्येकाची परिस्थिती तशी असेल की तो हे सगळं करू शकेल, ते क्वचितच असू शकतं। प्रत्येकाला शासकीय सेवेत जाणं राजकारणातून कदाचित शक्य होईलच असं नाही, आणि दर 5 वर्षांनी निवडणुकांना सामोरं जाणं, आज निवडून आलेला पुढच्या वर्षी निवडून येईलच याची शाश्वती नसते। पण शासकीय सेवेमध्ये तुमची निवड केली जाते, सिलेक्शन होतं, परीक्षेमधून, मग ती पूर्वपरीक्षा असेल, मुख्य परीक्षा असेल, मुलाखत असेल, पण एकदा की तुमची निवड केली गेली की तुम्ही रिटायरमेंटपर्यंत त्या पदावर नाही, त्याच्या पुढच्या पदांवर जात असता। शासकीय सेवेमध्ये एकदा पोलीस कर्मचारी पोलीस बनून आला तर कदाचित तो API होतो, इन्स्पेक्टर होतो, त्याच्या पुढे प्रमोशन त्याला मिळतात, सिनियरिटीने प्रमोशन मिळत असतात, तलाठी असेल, सर्कल ऑफिसर, डेप्युटी कलेक्टरपर्यंत जायची संधी त्याला असते। म्हणजे शासकीय सेवेमध्ये फक्त तुम्हाला एकदा अभ्यास करायचा आहे, परीक्षा पास व्हायची, तुमची निवड झाली की तुम्ही रिटायरमेंटपर्यंत तुम्हाला दर 5 वर्षांनी असं सिलेक्शन प्रोसेसला सामोरं जायचं नाही आहे, तुम्हाला काम करण्याचा अधिकार मिळणार आहे, फक्त तुमच्या ट्रान्सफर होतील, तुमचे प्रमोशन होतील। तर त्यामुळे मला असं वाटतं की राजकारणातून करिअर करणं हे जेवढं चांगलं आहे त्याच्यापेक्षा सर्वसामान्यांसाठी ज्यांच्याकडे बुद्धीचं भांडवल आहे आणि मेहनत घ्यायची तयारी आहे, बुद्धीच्या भांडवलावर आणि मेहनतीच्या जोरावर जर तुम्हाला अधिकाराचं पद पाहिजे असेल, मान सन्मानाचं पद पाहिजे असेल आणि काहीतरी समाजाची खऱ्या अर्थाने सेवा करायची असेल, राष्ट्राचं हित जोपासायचं असेल तर नक्कीच मला वाटतं की शासकीय सेवेचा तुम्ही विचार केला पाहिजे। आणि शासकीय सेवेचा जेव्हाही विचार कराल मग तेव्हा स्पर्धा परीक्षा अविभाज्य घटक, तुम्ही विद्यापीठातून पहिले आलात, 10वी 12वीच्या बोर्डात पहिले आलात म्हणून तुम्हाला कुठलीही साधी शिपायाची नोकरी पण दिली जात नाही। तुम्हाला पोलीस कॉन्स्टेबल व्हायचं असेल, तलाठी ग्रामसेवक व्हायचं असेल, वर्ग 4 कर्मचारी जरी व्हायचं असेल तरी तुम्ही विद्यापीठात गोल्ड मेडलिस्ट असाल तरी ती नोकरी मिळत नाही, त्याच्यासाठी स्पर्धा परीक्षेला सामोरं जावं लागतं। म्हणजे तुम्ही सर्व एका सेम प्लॅटफॉर्मवर असतात, मग आर्ट्सचा विद्यार्थी असेल, इंजिनिअरिंगचा असेल, मेडिकलचा असेल, कॉमर्सचा असेल, मॅनेजमेंटचा विद्यार्थी असेल, सर्वांसाठी एकच परीक्षा असते, सर्वांसाठी समान अभ्यासक्रम असतो, म्हणजे सर्वांना समान संधी असते। विद्यापीठाच्या परीक्षेत जास्त गुण मिळाले म्हणून त्याला प्लस पॉईंट आहेत किंवा त्याला डायरेक्ट इंटरव्ह्यूला अपिअर व्हायचं असं कुठेही नाही। म्हणजे स्पर्धा परीक्षा ही सर्वांसाठी समान आहे। जो अतिशय मुक्काम करून अभ्यास करतो, म्हणजे 12वी 2दा केली, पाया पक्का केलाय 2दा अभ्यास करून, डिग्रीला पण आरामशीर अभ्यास केला, ATKT मध्ये पास झालाय, त्याला सुद्धा तेवढीच संधी आहे। आणि जो विद्यापीठात पहिला आला त्याला सुद्धा तीच परीक्षा द्यायची, दोघांनाही कुठे त्याच्यामध्ये पार्शलिटी केली जाते, दोघांना इक्वल ऑपॉर्च्युनिटी दिली जाते। म्हणून स्पर्धा परीक्षा ही आपल्या सर्वांसाठी एक संधी आहे, त्या संधीचं सोनं करणं आपल्या हातात आहे। तर मित्रांनो, ज्याला स्पर्धा परीक्षा का करायला पाहिजे, मग स्पर्धा परीक्षेचं स्वरूप कसं असतं, स्पर्धा परीक्षा कुठल्या असतात, तुम्हाला कदाचित त्या सगळ्या माहिती असतील, आपल्याकडे वेळ कमी आहे, मी थोडक्यात फक्त त्याचा आढावा घेणार आहे। स्पर्धा परीक्षांमध्ये आपल्याला परवलीचे 2 शब्द माहिती असतात, MPSC UPSC। आधी आपण MPSCचा विचार करतो, नंतर UPSCचा विचार करतो। महाराष्ट्र म्हटलं की कुठलीही जाहिरात आली की MPSCचे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जर तुम्ही बघाल, साधारण 3 ते 4 लाख विद्यार्थी, 5 लाख विद्यार्थी त्या परीक्षेवर तुटून पडतात, सगळेच अर्ज करतात। आणि UPSCचा जर विचार केला तर साधारण 900 ते 1000 जागांसाठी IAS IPS हे जे केडर आहेत महत्त्वाचे, त्याच्यासाठी परीक्षा होते आणि त्याच्यामध्ये संपूर्ण भारतातून 11 लाख विद्यार्थी अर्ज करतात। म्हणजे फक्त महाराष्ट्रातून 5-6 लाख विद्यार्थी MPSC साठी प्रयत्न करतात आणि संपूर्ण भारतातून UPSCचं तुम्ही स्टॅटिस्टिक्स बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल की 11-12 लाख विद्यार्थी फक्त UPSCला भारतातून अर्ज करतात। UPSC म्हणजे फक्त IAS ची परीक्षा नाही, आपल्याकडे हा मोठा गैरसमज आहे। UPSC डझनभर परीक्षा वर्षभरात घेते, त्याच्यापेक्षा कदाचित जास्त पण घेते। त्याच्यातली सगळ्यांना माहिती असणारी परीक्षा म्हणजे सिव्हिल सर्व्हिसेस एक्झाम, नागरी सेवा परीक्षा ज्याला म्हटलं जातं।
IAS IPS हे नावं आपल्याला लगेच डोळ्यासमोर येतात. तर फक्त IAS IPS IFS या पदांसाठी त्या केडरसाठी परीक्षा होत नाही, त्याच्यासारखे 27 केडर आहेत भारत सरकारच्या वेगवेगळ्या सेवांमध्ये. मग ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस असेल, फॉरेन सर्व्हिस असेल, फॉरेस्ट सर्व्हिस असेल, रेल्वे सर्व्हिस असेल, पोस्टल सर्व्हिस असेल, डिफेन्स ऑडिट सर्व्हिस असेल, अशा 27 प्रकारच्या सर्व्हिसेस. या सर्व्हिसेसमध्ये एक प्रतिष्ठेचं पद, मानाचं पद, अधिकाराचं पद या परीक्षेमधून दिलं जात असतं. साधारण मागच्या 3-4 वर्षाचा जर तुम्ही अभ्यास कराल, किती पदं होती तर 900 ते 1000 1100 पदं दरवर्षी भरली गेली आणि याच्या पुढेही भरली जाणार. भारतासारखा खंडप्राय देश, विविध जाती धर्मांनी, विविध भाषा चालीरीती असणारा, या सर्व लोकांना एकत्र बांधून ठेवणारा देश, इथली ब्युरोक्रेसीचे सगळं करू शकते. कारण लोकशाहीच्या माध्यमातून सरकार बदलत असतात, जनतेचे प्रतिनिधी बदलत असतात. आजपर्यंतचा 70 वर्षांचा इतिहास आपण बघितला तर सत्ता केंद्र बदलत आली, विचारधारा बदलत आल्या, पक्ष, राजकीय पक्ष जे सत्तेमध्ये ते बदलत आले. पण त्यामुळे भारताचं विभाजन किंवा विघटन झालं नाही. भारतामधले एवढे सगळे लोक एकसंघ राहू शकले, त्याचं कारण आपली घटना आणि या घटनेची अंमलबजावणी करणारी नोकरशाही ब्युरोक्रेसी, की ज्याच्यामध्ये तुम्हाला प्रवेश करता येतो स्पर्धा परीक्षांमधून. राजकीय नेतृत्व बदलत जाईल, परंतु अधिकारी तेच असतात. तेच राजकीय नेतृत्वाला योग्य तो सल्ला देतात, योग्य ते इनपुट देतात आणि योग्य ते निर्णय घ्यायला भाग पाडतात आणि त्या निर्णयांची अंमलबजावणी ते स्वतः त्या यंत्रणेच्या मार्फत करून घेतात. आणि म्हणून भारतासारखा असं विविधतेने नटलेला देश अतिशय सुव्यवस्थितपणे आपला राज्यकारभार त्याच्यामुळे चालतो. मित्रांनो, UPSCची ही एक परीक्षा जिच्यामध्ये 3 टप्पे असतात. आता 2 जूनला ही परीक्षा होणार आहे. दरवर्षी नियमितपणे जाहिरात येते. जूनच्या पहिल्या किंवा दुसऱ्या रविवारी परीक्षा असते. पूर्वी मे महिन्यामध्ये परीक्षा असायची, पण तुमच्या सर्वांच्या सोयीसाठी डिग्रीच्या एक्झाम झाल्यानंतर ती परीक्षा ठेवली जाते. जून महिन्यामध्ये आता घेतली जाते. पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा, मुलाखत असे 3 टप्पे असतात. UPSCची ही एक परीक्षा सोडली तर पुढची एक परीक्षा असते असिस्टंट कमांडंट पॅरामिलिटरी फोर्स, ज्या आपल्या डिफेन्स सर्व्हिसेसमध्ये आर्मी किंवा नेव्ही, एअरफोर्स त्यांच्यामध्ये जेवढी सैनिकांची संख्या असेल, अधिकाऱ्यांची संख्या असेल, त्याच्यापेक्षा क्वचित जास्त संख्या ही पॅरामिलिटरी फोर्समध्ये असते. कारण आपल्या खंडप्राय देशामध्ये आपल्या सीमा, त्यांचं संरक्षण करण्यासाठी सीमा सुरक्षा दल ही जे पॅरामिलिटरी फोर्स आहे, मिलिटरी फोर्स नाही आहे, बॉर्डर सिक्युरिटी फोर्स BSF, त्याच्यानंतर अंतर्गत सुरक्षा, नॅक्सलाइट सारखे प्रश्न असतील, जातीय दंगली असतील किंवा इमर्जन्सी असतील, नॅचरल कॅलॅमिटीज असतील, हे सगळे हँडल करण्यासाठी CRPF सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स नावाची एक स्ट्रॉंग पोलीस फोर्स आपल्याकडे असते. त्यामुळे प्रत्येक वेळेस आपल्याला आर्मीला, एअरफोर्सला बोलवायची गरज भासत नाही. त्याच्यानंतर इंडो टिबेटियन बॉर्डर फोर्स, भारत आणि तिबेट, चायना त्या ठिकाणची जी बॉर्डर आहे त्याची भौगोलिक रचना वेगळी आहे. एक्स्ट्रीम कंडिशनमध्ये तिथं काम करावं लागतं. त्यासाठी ITBPची स्थापना केली गेली आहे. त्याच्यानंतर नॉर्थ ईस्टमध्ये पण असेच एक फोर्स मागच्या 2 वर्षापूर्वी सुद्धा तयार करण्यात आली. अशा अनेक CISF नावाची फोर्स आहे, सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स. भारतातले सर्व एअरपोर्ट असतील, भारत सरकारचे महत्त्वाच्या आस्थापना असतील, इंडस्ट्रीज असतील गव्हर्नमेंटच्या मालकीच्या, या सर्वांची सिक्युरिटी करण्याचं काम CISF करत असते. अशा अनेक पॅरामिलिटरी फोर्स आणि त्यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर अधिकारी आणि सैनिक यांची नियुक्ती केली जात असते. त्याच्यासाठी UPSCमधून निवड केली जाते. UPSCची एक स्वतंत्र परीक्षा असते असिस्टंट कमांडंट या पदासाठी. आपल्या राज्य पोलीस प्रशासन असेल त्याच्यामध्ये IPSचं जेवढं महत्त्व असतं तेवढंच पॅरामिलिटरी फोर्समध्ये असिस्टंट कमांडंट हे महत्त्वाचं पद असतं. आणि दरवर्षी साधारण 1000पेक्षा जास्त पदं त्याची भरली जात असतात. दुर्दैवाने आपल्याकडे विद्यार्थ्यांना त्याची माहितीच नाही आहे. तुम्ही माहिती करून घ्या. UPSCच्या वेबसाईटवर अजून डिटेलमध्ये माहिती मिळेल. आणि UPSCच्या सिव्हिल सर्व्हिसेस एक्झामपेक्षा त्याचा सिलेबस बऱ्यापैकी सोपा असतो, त्याची व्याप्ती पण कमी असते. त्याच्यानंतर डिफेन्स सर्व्हिसेसमध्ये तुम्हाला जायचं असेल, मग आर्मीमध्ये, नेव्हीमध्ये, एअरफोर्समध्ये अधिकारी म्हणून जायचं असेल तर कंबाईंड डिफेन्स सर्व्हिसेसची एक्झाम डिग्री फायनल इयरला असताना किंवा डिग्री कंप्लीट केलेली असेल तुम्ही देऊ शकतात. वर्षभरात 2 वेळा परीक्षा घेतली जाते, एकदा घेतली जात नाही. सैन्यामध्ये मोठ्या प्रमाणावर अधिकाऱ्यांचे तुटवडा आहे, त्याच्यामुळे वर्षभरात दर 6 महिन्यांनी नियमितपणे परीक्षा घेतली जाते. ज्यांनी NCCमध्ये C सर्टिफिकेट B ग्रेडमध्ये पास केलेलं असेल त्यांच्यासाठी डायरेक्ट इंटरव्ह्यू असतो, SSB इंटरव्ह्यू असतो, त्यांना रिटर्न एक्झाममधून एक्झामटेड केलेलं असतं. NDAची परीक्षा वर्षभरातून 2दा घेतली जाते. 12वी सायन्सचे कोणी विद्यार्थी असतील, फर्स्ट इयरचे विद्यार्थी असतील, त्यांच्या एज लिमिटमध्ये जर ते येत असतील NDAच्या क्रायटेरियामध्ये तर ते सुद्धा वर्षभरात 2दा ही परीक्षा देऊ शकतात. आणि नॅशनल डिफेन्स अकॅडमी आपल्या महाराष्ट्रात खडक वाचलेला आहे पुणे जिल्ह्यामध्ये. आणि त्या ठिकाणी तुम्ही सैन्यात अधिकारी होण्यासाठी अगदी कमी वयामध्ये रिक्रूट होऊ शकतात. कमी वयात जर तुम्ही रिक्रूट झाले शासकीय सेवेमध्ये तर तुम्ही रिटायरमेंटपर्यंत अगदी सुप्रीम पोझिशनला जाऊ शकता. म्हणजे आर्मीचा जनरल असेल,
एअरफोर्सचा एअर चीफ मार्शल असेल, नेव्हीचा ॲडमिरल असेल, कुठेही तुम्ही कमी वयात रिक्रूट झालात, तुम्ही आत्ता अगदी प्रॉपर वेळ, तुम्ही जर कॉलेजचं शिक्षण घेताय, डिग्री पूर्ण करताय, आत्ताच स्पर्धा परीक्षेचा विचार केला आणि अभ्यास करून 1 ते 2 वर्षाच्या अभ्यासामध्ये किंवा 6 महिन्याच्या अभ्यासामध्ये सुद्धा काही स्पर्धा परीक्षा आपल्याला पास होऊन निवड आपली करता येऊ शकते. जर तुम्ही या वयामध्ये निवडले गेला, कारण तुमच्याकडे गैरसमज बरेच असतात. तुम्ही बऱ्याच जणांना असे भेटतात की त्यांना विचारलं की ते 4-4 वर्षापासून तेच उत्तरं देतात, मी MPSCची तयारी करतोय. 6 वर्ष झाले तरी जर आपण विचारलं काय करतोय, सध्या मुलगा MPSC करतोय पुण्यामध्ये किंवा अभ्यास करतोय. म्हणजे फक्त मग आपल्याला असं वाटतं की 6-6 वर्ष 8-8 वर्ष विद्यार्थ्यांना लागतात. मग आपले गैरसमज अजून वाढत जातात. परंतु मित्रांनो तसं नाही आहे. तुम्ही UPSCचा आत्ताचा जरी निकाल बघाल, राज्यसेवेचा निकाल बघाल, तर साधारण 30% विद्यार्थी हे फ्रेशर आहेत. म्हणजे पहिल्या अटेम्प्टमध्ये त्यांनी परीक्षा पास केलेली, त्यांची निवड झाली. तर तुम्ही आत्तापासून जर ठरवलं तर कमी वयामध्ये तुमचं सिलेक्शन झालं, बँकेमध्ये तुम्ही क्लर्क झालात, प्रोबेशनरी अधिकारी झालात, तर SBIचे GM म्हणून तुम्ही रिटायर आहात. RBIमध्ये तुम्ही ग्रेड B ऑफिसर म्हणून आता सिलेक्ट झालात, एंट्री लेवलची पोस्ट ऑफिसरची. तर तुम्ही RBIचे डेप्युटी गव्हर्नर म्हणून रिटायर आहात. डेप्युटी गव्हर्नर म्हणून कार्य करण्याची मोठी संधी तुम्हाला मोठ्या कालावधी मिळेल. तर तुम्ही या वयामध्ये अगदी स्पर्धा परीक्षेचा विचार करायला पाहिजे. जर मनाशी खुणगाठ बांधली आणि अभ्यास केला तर नक्कीच 1-2 वर्षामध्ये तुमची निवड आणि नियुक्ती होईल आणि तुम्हाला खूप मोठं करिअर आणि उच्च पदावर जाण्याची संधी मिळेल. त्याच्यामुळे मोठे अधिकार पण तुम्हाला प्राप्त होतील आणि काम केल्याचं समाधान मिळेल. मित्रांनो, UPSCची CDSE, NDA, असिस्टंट कमांडंट, सिव्हिल सर्व्हिसेस एक्झाम, इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसची एक्झाम, अशा अनेक एक्झाम UPSC कंडक्ट करत असते. याच्या पलीकडे आपण MPSCचा जर विचार केला, UPSC आणि MPSCच्यामध्ये बेसिक फरक काय? ज्यांना असं वाटतं की आपल्याला संपूर्ण भारतभर फिरायला आवडेल, उच्च पदावर काम करण्याची संधी मिळाली पाहिजे, अधिकार जास्त मिळाले पाहिजे. त्यानंतर ज्यांना असं वाटतं की विदेशात पण देशाचं प्रतिनिधित्व करता आलं पाहिजे, विदेशात जाऊन ट्रेनिंग घेता आलं पाहिजे, जे भारतामध्ये आपल्याला शक्य नाही असे स्किल्स आपल्याला डेव्हलप करायचे असतील तर फॉरेनमध्ये ट्रेनिंगची गव्हर्नमेंटच्या खर्चाने जायची संधी मिळाली पाहिजे, तर त्यांच्यासाठी UPSC खूप चांगलं करिअर आहे. अखिल भारतीय सेवा आहे. महाराष्ट्रामध्ये पण तुम्हाला करिअरची संधी मिळू शकते. तुम्ही त्या मेरिटमध्ये आलात आणि महाराष्ट्र केडर जर तुम्हाला अलोकेट झालं तर रिटायरमेंटपर्यंत तुम्ही महाराष्ट्रात राहू शकता. पण त्याच्या पलीकडे बाहेर जायची पण संधी तुम्हाला मिळू शकते. याच्या व्यतिरिक्त स्टेट सर्व्हिसेस, MPSC, ज्यांना असं वाटतं की आपल्या गावाजवळच आपल्याला नोकरी पाहिजे, आपल्या महाराष्ट्रातच राहायचं आहे, आपले नातेवाईक कुटुंबीय त्यांच्यासोबतच राहायचं आहे, आपल्याच जवळपासच्या लोकांमध्ये आपल्याला करिअर करण्याची संधी मिळाली पाहिजे, त्यांच्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने ती संधी उपलब्ध करून दिलेली आहे. MPSCच्या पण अनेक परीक्षा वर्षभर होत असतात आणि सध्या स्पर्धा परीक्षेचा सुकाळ आहे, दुष्काळ नाही आहे. दर महिन्याला कदाचित जाहिराती येत असतात. मागच्या महिन्यातच आचारसंहिता असल्यामुळे कदाचित जाहिराती बंद होते. पण तुम्ही राज्य शासनाचं धोरण बघितलं असेच येत्या 2 वर्षामध्ये 72,000 जागा, 72,000 पदं त्यांना सरळ सेवेतून, महाभरतीतून रिक्रूट करायची. त्याच्या पलीकडे रेग्युलर पदं वेगळी, अधिकारी किंवा क्लास 1, क्लास 2 अधिकारी जे MPSCच्या परीक्षेतून निवडले जातात, त्याच्या जाहिराती यायला सुरुवात पण झालेली आहे. आता आचारसंहिता उठली, आता अजून जाहिराती येतील. निवडणुकांनंतर सुद्धा ही प्रोसेस चालू राहील. तर मित्रांनो, MPSCमधून पण मोठ्या संख्येने आपल्याला संधी आहे. मग MPSCच्या परीक्षा कुठल्या असतात तर आपल्याला कदाचित माहिती असेल, राज्यसेवा परीक्षा ही एक पॉप्युलर परीक्षा आहे. राज्य शासनामध्ये वर्ग 1 अधिकारी, वर्ग 2 अधिकारी, राजपत्रित किंवा राजपत्रित अधिकारी म्हणून नियुक्ती होण्यासाठी MPSC मार्फत दरवर्षी परीक्षा घेतली जाते. यावर्षी 18 फेब्रुवारीला ती परीक्षा घेतली गेली. सध्या दरवर्षी फेब्रुवारी महिन्यामध्ये परीक्षा असते. यावर्षी साधारण 450 पदं आतापर्यंत त्याच्यामध्ये डिक्लेअर झालेली आहेत, क्लास 1, क्लास 2 अधिकारी पदाची. मग अधिकारी पदं कुठले तर डेप्युटी कलेक्टर, कलेक्टरच्या अंडर काम करतो, पण जिल्ह्याचा कारभार खूप मोठा असतो. कलेक्टरला मदत करायला असे 5-10 डेप्युटी कलेक्टर लागतात. वेगवेगळ्या विभागांचे ते इन्चार्ज असतात आणि कलेक्टरच्या वतीने तो कारभार ते बघत असतात. डेप्युटी कलेक्टरला पण प्रमोशन नाही. राज्याच्या मंत्रिमंडळामधले जे मंत्री आहेत त्यांचे उपसचिव, सचिव या पदापर्यंत जाण्याची संधी असते. शासनामध्ये महत्त्वाचं स्थान मिळू शकतं. त्यानंतर तहसीलदार हा तालुक्याचा बॉस असतो, तालुक्याचा इन्चार्ज असतो. त्याच्यानंतर नायब तहसीलदार, विक्रीकर अधिकारी, आता आपण GST ऑफिसर त्यांना म्हणू शकतो. असे महाराष्ट्र शासनाचे जे विविध खाते त्या ठिकाणी असणारे वर्ग 1, वर्ग 2 अधिकारींची पदं, शिक्षणाधिकारी असेल, अशी सगळी पदं या परीक्षेतून भरली जात असतात. त्याची नियमित परीक्षा होते, पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा, मुलाखत, असे 3 टप्पे. याच्यानंतरची दुसरी महत्त्वाची परीक्षा म्हणजे पोलीस सब इन्स्पेक्टर, सेल टॅक्स इन्स्पेक्टर किंवा त्याला आपण GST इन्स्पेक्टर आता म्हणतो, GST आल्यापासून. त्याच्यानंतर मंत्रालयामध्ये सहाय्यक कक्ष अधिकारी, हे 3 महत्त्वाची पदं आहेत वर्ग 2 मध्ये.
नॉन गॅझेटेड म्हटली, याच्यामध्ये पण निवड होण्याची संधी तुम्हाला मिळते. पूर्वी 3 पदांसाठी 3 वेळा परीक्षा द्याव्या लागायच्या, आता संयुक्त पूर्व परीक्षा म्हणजे तिघांची एकत्र परीक्षा तुम्हाला द्यायची संधी मिळते. म्हणजे 3 वेळा परीक्षेला अर्ज करणं, 3 वेळा अभ्यास करणं त्याची आवश्यकता नाही. एकदाच परीक्षा द्यायची, एकदाच अभ्यास करायचा, त्याच्यातून तुम्ही शॉर्टलिस्ट झाला तर मुख्य परीक्षा, त्याच्यामध्ये फक्त काही विषय वेगळे असतात आणि मुलाखत किंवा शारीरिक चाचणी असे टप्पे असतात. PSI पोलीस यंत्रणेमध्ये एक महत्त्वाचं पद आहे, वर्ग 2 लेवलचं. त्याच्यात तुम्ही एंट्री केली तर PI किंवा त्याच्या पुढचे प्रमोशन तुम्हाला मिळू शकतात. त्याच्यानंतर GST इन्स्पेक्टर, महिलांसाठी मुलींसाठी खूप चांगलं पद आहे. इन्स्पेक्टर हे नाव पण मिळतं आणि युनिफॉर्ममध्ये ड्युटी करायची गरज नसते. शहरांमध्ये पोस्टिंग असते जिथं व्यापार व्यवसाय जास्त प्रमाणात चालतो, उद्योग व्यवसाय जास्त आहे. म्हणजे मोठे शहर, तालुके किंवा छोट्या गावांमध्ये पोस्टिंग नसतात. म्हणजे कोल्हापुरात पोस्टिंग पाहिजे, मुंबईत पाहिजे, पुण्यामध्ये पाहिजे, औरंगाबादला पाहिजे, मोठ्या शहरांमध्ये राहायचं आहे आणि तिथंच पोस्टिंग पाहिजे आयुष्यभर, तर त्यांच्यासाठी GST इन्स्पेक्टर हे खूप चांगलं पद आहे. मुलींसाठी तर खूपच चांगलं आहे. त्याच्यानंतर मंत्रालयामध्ये सहाय्यक कक्ष अधिकारी, मंत्रालय किंवा MPSCच्या कार्यालयामध्ये या 2 ठिकाणीच्या पोस्ट असतात. आणि ज्यांना असं वाटतं की आयुष्यभर मुंबईतच आपल्याला करिअर करायचं शासकीय सेवेमध्ये, तर हे जे मंत्रालयातले सहाय्यक कक्ष अधिकारी किंवा MPSCमधलं सहाय्यक कक्ष अधिकारी पद आहे, हे फक्त त्या 2 ठिकाणीच असतात. ते मोठ्या प्रमाणावर भरले जात असतात. मंत्रिमंडळाचे जे महत्त्वाचे निर्णय असतात, शासनाचे ज्या काही म्हणजे शासनाकडे येणाऱ्या तक्रारी असतील, जनतेच्या शासनाकडे येणारे अहवाल असतील, शासनाला त्याच्यावर विचार करून कायदे बनवायचे असेल, डिसिजन घ्यायचं असेल, तर ती जी फाईल तयार होते त्याचा पहिला टप्पा म्हणजे सहाय्यक कक्ष अधिकारी असतो. त्यांनी योग्य प्रकारे त्या सर्व गोष्टींची, बाबींची मांडणी केली, त्याला पाहिजे त्या भाषेमध्ये केली, तर ती फाईल पुढे जाते आणि तसे निर्णय त्याच्यावर होत जातात. म्हणजे तुम्ही शासनाच्या निर्णय प्रक्रियेमधले पहिले अधिकारी असतात सहाय्यक कक्ष अधिकारी, की ज्यांच्या हातून शासनाच्या ध्येय धोरणांची प्रारूप तयार होते, त्याची मांडणी तुम्ही करता, शब्दरचना तुम्ही करता, तुमच्याकडून फाईल पुढे जाते आणि सगळे डिसिजन झाल्यानंतर, फायनल डिसिजन नंतर पुन्हा तुमच्याकडे फाईल येते आणि तिथून पुढे मग तो आदेश दिला जातो. तर असं महत्त्वाचं पद आहे मंत्रालयामधलं, ती पोस्ट आहे सहाय्यक कक्ष अधिकारी. आणि त्याला पण कर्तबगारीने किंवा सिनियरिटीने प्रमोशन मिळत डेप्युटी सेक्रेटरी स्टेट गव्हर्नमेंटचा किंवा सेक्रेटरीपर्यंत तुम्ही मजल मारू शकता. ही झाली दुसरी महत्त्वाची MPSCची परीक्षा. त्याच्यानंतर MPSCच्या इतर पण परीक्षा होतात. लिपिक पदासाठीची MPSCची परीक्षा होते. त्याच्यानंतर ग्रुप C पदांसाठी MPSCची परीक्षा होते. एक्साईज इन्स्पेक्टरसाठी परीक्षा होते. सरळ सेवेच्या अनेक परीक्षा होतात विविध विभागांमध्ये. आदिवासी विकास विभाग असेल, महिला बालकल्याण विकास विभाग असेल, त्यांच्यामध्ये प्रोजेक्ट ऑफिसर नावाचं केडर असतं. चॅरिटी कमिशनरच्या ऑफिसमध्ये वर्ग 2च्या पोस्ट असतात, त्याच्यासाठी पण सरळ सेवेची डायरेक्ट एक्झाम होते, इंटरव्ह्यू नसतो. तर तुम्हाला MPSCच्या मार्फत साधारण डझनभरापेक्षा जास्त परीक्षा देता येतात. तुमच्यापैकी कोणी ॲग्रिकल्चरमधलं ग्रॅज्युएट असेल तर कृषी अधिकारी पदाच्या परीक्षा होत असतात. ज्यांना जंगलामध्ये जाणं, निसर्गाच्या सान्निध्यामध्ये राहायला आवडत असेल तर त्यांच्यासाठी वनसेवेच्या अधिकारी पदासाठी परीक्षा होते. अगदी भारत सरकारची पण वेगळी परीक्षा होते आणि MPSCची पण वेगळी परीक्षा होते. तर MPSC, UPSCच्या अशा अनेक परीक्षा असतात. याच्या पलीकडे पण परीक्षांचं मोठं क्षेत्र आहे की ज्याच्यामधून लाखोच्या संख्येने नोकरीच्या संधी तुम्हाला नियमितपणे उपलब्ध होत असतात. मित्रांनो, बँकिंग सेक्टर हे करिअर करण्यासाठी खूप मोठं सेक्टर आहे. मी त्याच्याबद्दल थोडक्यात माहिती देऊ इच्छितो. बँकिंग म्हटलं की आपल्याकडे गैरसमज असतात. बँकांमध्ये करिअर करायचं म्हणजे आपलं कॉमर्स असलं पाहिजे. पण मित्रांनो, गैरसमज काढून टाका. बँकांमध्ये करिअर करण्यासाठी कुठल्याही परीक्षेची तुम्ही जाहिरात बघितली तर त्याच्यामध्ये फक्त प्लेन ग्रॅज्युएशन विचारलेलं असतं. तुम्ही इंजिनियर आहात की कॉमर्स ग्रॅज्युएट हे महत्त्वाचं नसतं. बँकांच्या कुठल्याही परीक्षेमध्ये कॉमर्सचा एकही प्रश्न विचारलेला नसतो. सगळे जनरल विषयांचे प्रश्न असतात. म्हणजे बँकांबद्दल आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन थोडा वेगळा आहे. मित्रांनो, बँका हे आपल्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत. आपल्या देशाची प्रगती, आर्थिक प्रगती किती होते आपल्या बँकिंग नेटवर्कवरनं ते ठरत असतं. आपल्या शरीरामध्ये जसं रक्तवाहिन्यांचं जाळं महत्त्वाचं आहे, शरीराला रक्त पुरवठा करण्यासाठी प्रत्येक पेशीपर्यंत, तसं भारतामधल्या प्रत्येक नागरिकाला आर्थिक व्यवस्थेशी जोडणारं महत्त्वाचं साधन म्हणजे बँक आहे. पूर्वी तरी बँकांचं महत्त्व कमी होतं, पण गेल्या अनेक वर्षापासून शासनाने प्रयत्न केले. भारतातल्या प्रत्येक नागरिकाचं आधार कार्ड असलं पाहिजे आणि आधार कार्ड लिंक त्याचं बँकेत अकाउंट असलं पाहिजे. आत्ताशी साधारण 50% लोकांच्या बँकेत अकाउंट ओपन झाले भारताच्या लोकसंख्येच्या. तुम्ही विचार करा, भारताच्या लोकसंख्येने सगळ्यांचेच बँकेत अकाउंट जेव्हा ओपन होतील, जेव्हा आपले फायनान्शियल ट्रान्झॅक्शन हे आर्थिक व्यवहार हे बँकेचे व्यवहार होऊन जातील, म्हणजे आपण कॅशलेस इकॉनॉमीकडे खऱ्या अर्थाने जाऊ. आता आपण जायला वाटचाल सुरू केलेली आहे. आपले आर्थिक व्यवहार आपण मोबाईलमधून पण करतो, ATM मार्फत करतो, पेटीएम मार्फत करतो, ॲप मार्फत करतो.
हे सगळं बँकिंगशी निगडीत आहे. जेव्हा डिजिटल इकॉनॉमी येईल, कॅशलेस इकॉनॉमी येईल, प्रत्येकाचं बँकेत अकाउंट असेल, तेव्हा विचार करा बँकेला किती महत्त्व असेल. अजून बँक ही आपली एक आवश्यक निकड झालेली असेल. जसं अन्न वस्त्र निवारा ही मूलभूत गरज आहे, तसं आपल्या समाज व्यवस्थेची, अर्थव्यवस्थेची मूलभूत गरज बँकिंग प्रणाली असेल. आणि या बँकिंग प्रणालीमध्ये दरवर्षी, आता बँकिंग प्रणालीमध्ये 3 प्रकारच्या बँकिंग प्रणाली आहेत. आपल्याकडे कोऑपरेटिव्ह सेक्टर आहे, सहकार क्षेत्र आहे, त्याच्या पतसंस्था असतात, सहकारी बँका असतात. त्याच्यानंतर कॉर्पोरेट सेक्टर आहे, म्हणजे प्रायव्हेट बँकिंग आहे. ICICI बँक असेल, HDFC असेल, ॲक्सिस बँक असेल, अशा अनेक बँका असतील, येस बँक असेल. त्याच्यानंतर गव्हर्नमेंटच्या बँक, पब्लिक सेक्टर बँकांना म्हटलं जातं, पब्लिकच्या मालकीच्या, गव्हर्नमेंटच्या मालकीच्या. मी फक्त गव्हर्नमेंट सेक्टर बँकांबद्दलच आज बोलतोय. त्याच्या पलीकडे तर खूप करिअर आहेत बँकिंगमध्ये. आपण याचाच फक्त आधी विचार करूया की गव्हर्नमेंटच्या मालकीच्या बँकांमध्ये आपल्याला करिअर करायचं असेल तर RBI, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, ही अपेक्स बॉडी, सगळ्यात मोठी यंत्रणा आहे. जसं सुप्रीम कोर्ट आपण म्हणतो, त्याचं डिसिजन बाइंडिंग असतं, तसं बँकांमध्ये RBIचं डिसिजन बाइंडिंग असतं, सरकारला सुद्धा किंवा सर्व अर्थव्यवस्थेला, आर्थिक यंत्रणेला सुद्धा. म्हणजे RBI मध्ये जर तुम्हाला एंट्री करायची असेल तर 2 परीक्षा नियमितपणे सगळ्यांसाठी असतात, दरवर्षी होतात. एक असिस्टंट केडरची परीक्षा, RBI असिस्टंट. RBI मध्ये तुम्ही असिस्टंट म्हणजे क्लेरिकल केडरमध्ये प्रवेश करतात. साधारण 35 ते 45 हजार पगार असतो सुरुवातीचा. त्याच्यानंतर प्रमोशनच्या संधी असतात, फॅसिलिटीज भरपूर असतात. गव्हर्नमेंटच्या कुठल्याही बँकेमध्ये तुम्ही गेल्यानंतर फॅसिलिटीज काय आपण ते पुढे बघू. त्याच्यानंतर RBI ग्रेड B ऑफिसर नावाची पोस्ट असते. ऑफिसर केडरमध्ये एंट्री लेवलची पोस्ट आहे. साधारण 1 लाखापेक्षा जास्त महिन्याला पगार असतो आणि त्याची दरवर्षी नियमितपणे परीक्षा होते. आणि मी तुम्हाला प्रमोशनची संधी सांगितली, तुम्ही डेप्युटी गव्हर्नरपर्यंत जाऊ शकता. कारण गव्हर्नरची नियुक्ती गव्हर्नमेंट करतं, प्राईम मिनिस्टर करतात, राष्ट्रपती करतात मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने. पण डेप्युटी गव्हर्नरची निवड ही प्रमोशनने होत असते. ग्रेड B ऑफिसरमधून टप्प्याटप्प्याने प्रमोशन होऊन तुम्ही त्या पदापर्यंत जाऊ शकता. म्हणजे भारताची अर्थव्यवस्था जी, आपल्या देशाची अर्थव्यवस्था, त्याचे ध्येय धोरणं ठरवणं, पॉलिसी मेकिंग करणं, याच्यामध्ये तुमचा महत्त्वाचा वाटा असतो. RBI मध्ये तुम्ही कुठल्याही पदावर निवड आणि नियुक्ती झाली तर. आणि RBIच्या शाखा, RBIचा हेडक्वार्टर मुंबईला आहे आणि मोठ्या शहरांमध्येच फक्त RBIच्या शाखा आहे भारत. त्याच्यानंतर महत्त्वाची बँकिंग प्रणाली म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया. भारतामध्ये 25,000पेक्षा जास्त त्यांच्या शाखा आहेत. अगदी तुम्ही कोल्हापूर शहराचा विचार कराल तर SBIच्या जेवढ्या शाखा असतील तेवढे पोलीस स्टेशन पण कोल्हापूर शहरात नसतील, तेवढी पोलिसांची संख्या पण नसेल जेवढी SBI मधले कर्मचारी. फक्त कोल्हापूरचं उदाहरण आपण बघतो. तुम्ही कोल्हापूरचा सर्वे केला, बँक ऑफ महाराष्ट्राच्या 30पेक्षा जास्त शाखा आहेत, SBIच्या 20पेक्षा जास्त शाखा आहेत. आणि बँकिंग सेक्टर आहे सर्व्हिस सेक्टर, म्हणजे त्या ठिकाणी मॅन पॉवर लागते सर्व्हिस देण्यासाठी. पूर्वी क्लेरिकल केडर म्हटलं जायचं, आता कस्टमर केअर एक्झिक्युटिव्ह पण म्हटलं जातं, कस्टमर सपोर्ट एक्झिक्युटिव्ह म्हटलं जातं, असिस्टंट म्हटलं जातं. पण बँकिंग प्रणालीमध्ये तुम्ही कुठेही आलात, राष्ट्रीयकृत बँकांची संख्या आपल्याकडे 28, म्हणजे बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ बडोदा. आता त्यांची संख्या कमी करण्याचं चाललंय. संख्या कमी होते पण शाखाने कमी होते. मर्जरचं चाललंय, 3 बँकांना एकत्र मर्ज करून एकच नाव दिलं जाणार आणि त्याच्यातून चांगल्या प्रकारे इफेक्टिव्हली बँकिंग प्रणाली राबवली जाणार. तर बँकांचा शाखा विस्तार अविरतपणे होतोय, त्याच्यातून नोकर भरती मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. तर बँकांमध्ये तुम्ही मग SBI घ्या किंवा इतर राष्ट्रीयकृत बँका घ्या, या बँकांमध्ये 3 लेवलच्या एंट्री पोझिशन असतात. एक क्लेरिकल लेवलची एंट्री पोझिशन असते, क्लर्क किंवा असिस्टंट केडर त्याला म्हटलं जातं. साधारण 25-40 हजारापर्यंत स्टार्टिंग सॅलरी असते. त्याच्यानंतर अधिकारी म्हणून तुम्हाला बँकेमध्ये प्रवेश करायचा असेल तर प्रोबेशनरी ऑफिसर. हे स्पर्धा परीक्षा किती प्रकारच्या आहेत, याच्यातून योग्य स्पर्धा परीक्षा आपल्यासाठी कुठली ती आपण निवडायची, तिचा अभ्यासक्रम समजून घ्यायचा, मागच्या 2-3 वर्षाच्या प्रश्नपत्रिका चाळायच्या. त्याच्यावरून आपल्याला कळतं की आपल्याला त्याच्यातले किती प्रश्न सोडवता येतात. विशेष अभ्यास न करता आपल्याला त्याच्यातलं काय ओळखीचं वाटतं, काय अनोळखी वाटतं, काय समजतच नाही, तर स्वतःचं विश्लेषण करायचं. स्पर्धा परीक्षेमध्ये जर यश मिळवायचं असेल तर पहिला टप्पा हा आहे की स्पर्धा परीक्षा अनेक आहेत, त्याच्यातली योग्य स्पर्धा परीक्षा आपल्यासाठी कोणती, 1 किंवा 2-4 ज्या परीक्षा द्यायच्या असतील, जिथं करिअर करायचं असेल, पहिल्यांदा ती परीक्षा ओळखणं. दुसरा टप्पा म्हणजे त्याचा अभ्यासक्रम समजून घेणं. ऑथेंटिक वेबसाईट असतात त्या सगळ्यांच्या, त्याच्यावर सिलेबस दिलेला असतो. त्याचा पुढचा टप्पा, सिलेबसचे फक्त टायटल वाचून उपयोग नाही, त्याच्यावर किती खोलात प्रश्न विचारले जातात हे समजून घ्यायचं असेल तर तुम्हाला मागच्या किमान 2-3 प्रश्नपत्रिका मिळवायच्या पूर्वीच्या झालेल्या आणि त्याचं विश्लेषण करायचं. इतिहासाचे कसे प्रश्न आले, 1857 पोलीस भरतीला कसा प्रश्न आहे, PSIला कसा प्रश्न आहे, राज्यसेवेला कसा प्रश्न होतो क्लास 1 अधिकारी पदासाठी, UPSCला कसा प्रश्न येतो. घटना एकच आहे 1857चा उठाव, पण त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा बदलत जातो. आपले केडर बदलत गेले, अधिकार क्षेत्र बदलत गेले, परीक्षा बदलत गेल्या.
तर तुम्हाला तो अभ्यास आधी करायचा आहे की त्या प्रत्येक घटकावर अभ्यासक्रमाचा अभ्यास करणं, त्याच्यावर विचारलेल्या प्रश्नपत्रिकांमध्ये नेमके कसे प्रश्न विचारले जातात, एक्झामिनरला काय अपेक्षित असतं, फॅक्च्युअल अपेक्षित आहे की कंपॅरिझन अपेक्षित आहे की डेप्थमध्ये नॉलेज अपेक्षित आहे की विचार करून उत्तर तुम्हाला देणं अपेक्षित आहे. मग त्याच्यासाठी प्रश्न, त्याच्या खाली दिलेले पर्याय आणि त्याच्यातून योग्य पर्याय तुम्हाला निवडता येतो का. कुठल्याही स्पर्धा परीक्षांचा जनरल स्टडीजचा अभ्यास हा सर्वांसाठी जनरल असतो. 10वीपर्यंत आपल्याला सर्वांना जे विषय होते, इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, नागरिकशास्त्र, भाषा विषय, याच्यावरचेच प्रश्न जनरल स्टडीजमध्ये असतात. फक्त त्याची व्याप्ती आणि खोली वाढत जात असते. म्हणून प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण करणं आणि त्याच्या पुढचा टप्पा विश्लेषण करत असताना स्वतःचं पण ॲनालिसिस करणं, SWOT ॲनालिसिस आपण म्हणू शकतो. स्वतःला त्याच्यापैकी कुठले विषय चांगले येत आहेत, कुठले प्रश्न आपल्याला समजत आहेत, कुठले डिफिकल्ट वाटत आहेत, मग स्वतःचे स्ट्रेंथ आणि विकनेस एकदा शोधले की मग अभ्यासाचं नियोजन करतायत. मग त्याच्यामध्ये मार्गदर्शकाची भूमिका असू शकते. मार्गदर्शक म्हणजे पुस्तकं असू शकतात. चांगली पुस्तकं जर तुम्ही रेफर केली, पुस्तकं कशी निवडायचे त्याच्यासाठी मार्गदर्शन घेतलं पाहिजे. त्याच्यानंतर मित्र मार्गदर्शक असू शकतो, ज्याने या परीक्षेची आधीपासून तयारी केली, परीक्षा पास केली आहे, किंवा कोचिंग क्लासेसमधले तज्ज्ञ शिक्षक मार्गदर्शक असू शकतात. तुम्ही कुठूनही मार्गदर्शक मिळवा, पण हे मार्गदर्शकाची मदत जर मिळाली, स्पर्धा परीक्षेचा अभ्यासाचा योग्य अप्रोच तुम्हाला आला, तर स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळवायला अनेकांना अनेक वर्ष लागतात, तुम्हाला ती लागणार नाही. स्पर्धा परीक्षेचा नेमकेपणा समजून घेणं अभ्यासामध्ये, की अभ्यास करायचा म्हणजे इतिहास फक्त वाचत बसायचं नाही. इतिहास वाचत असताना तो समजून घेणं आणि परीक्षकाच्या माध्यमातून समजून घेणं की MPSC याच्यावर कसे प्रश्न विचारणार, इंटरव्ह्यूमध्ये याच्याबद्दल काय विचारलं जाऊ शकतं, त्या अर्थाने त्याला समजून घेणं महत्त्वाचं. एकदा तुम्हाला जर तो अप्रोच आला, तो दृष्टिकोन तुमचा डेव्हलप झाला, स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्याचा नेमकेपणा त्याच्यामध्ये आला, तर स्पर्धा परीक्षेत यश मिळवायला जास्त वेळ अजिबात लागत नाही. पहिल्या दुसऱ्या प्रयत्नामध्ये तुमच्याकडे अनेक परीक्षा तुम्ही जेवढा द्याल त्या पास झालेला असाल. आमच्याकडे असे अनेक विद्यार्थी आहेत की एका वेळेस अनेक परीक्षांचे निकाल त्यांच्या हाती असतात आणि त्यांच्याकडे चॉईस असतो कुठली पोस्ट जॉईन करायची. आणि असे पण अनेक विद्यार्थी आपल्या आसपास दिसतील की अनेक वर्ष फक्त अभ्यासच करताय पण पूर्व परीक्षा पण पास होऊ शकलेले नाही. तर हा दोघांमधला खूप मोठा फरक आहे. त्याच्यासाठी हे टप्पे मी तुम्हाला सांगितले. स्पर्धा परीक्षेमध्ये सर्वात महत्त्वाचा विषय असतो करंट अफेअर्स, चालू घडामोडी. दुर्दैवाने महाराष्ट्रातले विद्यार्थी, आमच्या महाराष्ट्रभर 22 ठिकाणी शाखा आहे, अगदी नागपूरलाही शाखा आहे, चंद्रपूरमध्ये पण आमचं काम चालतं, गडचिरोलीमध्ये पण काम चालतं, मुंबई पुण्यामध्ये पण चालतं, दादरलाही शाखा आहे, कोल्हापुरात आहे. आम्हाला एक मानसिकता लक्षात आली आहे, महाराष्ट्रातले विद्यार्थी गणिताला घाबरतात स्पर्धा परीक्षेमध्ये, 2 नंबर इंग्रजीला घाबरतात. तिसरं महत्त्वाचं अजून चालू घडामोडींबद्दल ते अनभिज्ञ असतात. आपल्या आसपास काय घडतंय त्याच्याकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन तुम्हाला विकसित करावा लागतो. आधी त्याच्यासाठी माहिती मिळवावी लागते. आपल्याकडे न्यूजपेपर रिडिंग हे खूप कमी दिसतं, अगदी लहानपणापासून किंवा आत्तापासून त्याची सवय तुम्ही लावू शकता जर नसेल तर. रोज न्यूजपेपर वाचल्याशिवाय झोपायला नको. न्यूजपेपरमध्ये नेमकं काय वाचायचं, प्रश्नपत्रिका जेव्हा तुम्ही बघा तेव्हा लक्षात येईल की त्या वेळेस काय महत्त्वाच्या घडामोडी घडल्या आणि त्याच्यावर कसे प्रश्न आले. न्यूजपेपर वाचायचं म्हणजे खूप पूर्ण न्यूजपेपर एवढा मोठा वाचायची गरज नाही. तुम्ही टाइम्स ऑफ इंडिया बघा तर खूप टाईम लागेल तो वाचण्यासाठी, एवढा वाचायची गरज नसते. न्यूजपेपरमधल्या फक्त 30% बातम्या ह्या आपल्या क्लासेससाठी असतात, बाकीच्या 70% बातम्या मासेससाठी, फक्त पब्लिकचं मनोरंजन होण्यासाठी त्याच्यामध्ये मसाला भरून त्या बातम्या दिलेल्या असतात. छोटी घटना असेल, मोठी करून दिलेली असेल. मीडियामध्ये ह्या गोष्टी खूप असतात. तुम्ही कुठलाही मीडिया घ्या, त्याच्यातल्या स्पर्धा परीक्षेचा अभ्यासार्थी म्हणून तुम्हाला 25-30% बातम्याच महत्त्वाच्या आहेत. आणि त्या मी सांगण्यापेक्षा तुम्ही प्रश्नपत्रिका बघा तर तुमच्या लक्षात येईल स्पोर्ट्समध्ये नेमके कसे प्रश्न विचारतात, क्रिकेटबद्दल कसे प्रश्न विचारतात, बॉलिवूड किंवा हॉलिवूडबद्दल कसे प्रश्न विचारतात. ते प्रश्न विचारतात म्हणून ते सगळे पिक्चर बघायची गरज नाही. क्रिकेटबद्दल प्रश्न असतात म्हणून रोजच्या मॅचेस बघायची गरज नाही. प्रश्न बघा कसे असतात तुमच्या लक्षात येईल. न्यूजपेपर किंवा बातम्या बघितल्या, ऐकलं तरी तुम्हाला त्याच्यातला नेमकेपणा कळेल आणि ती माहिती लिहून घेता येईल. तिच्यावर मित्रांशी चर्चा करताना ते लक्षात राहील. आणि चालू घडामोडींचा उपयोग पूर्व परीक्षेला होतो, मुख्य परीक्षेला होतो आणि सगळ्यात महत्त्वाचं मुलाखतीला होतो. मुलाखता चालू घडामोडींचं एक, तुम्ही चालू घडामोडींकडे आपल्या आसपासच्या जगाकडे कसं बघतात, अगदी लोकल टू ग्लोबल. कोल्हापूर शहराच्या आसपास कोल्हापूरच्या समस्या असतील, त्याच्यानंतर आपल्या राज्याच्या असतील, देशाच्या असतील, जगामधल्या काही समस्या असतील, तर या सगळ्या समस्यांकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन कसा आहे, त्या समस्या तुम्हाला माहिती आहेत का, हे मुलाखतीमध्ये चर्चा करून तुमचं व्यक्तिमत्व, तुम्ही अधिकारी म्हणून जर निवडले जाणार असाल तर त्या पदावर काम करण्याच्या योग्य आहात का, लायक आहात का, तुम्ही बॅलन्स डिसिजन घेऊ शकतात का, या सगळ्या गोष्टी बघण्यासाठी व्यक्तिमत्वाची चाचणी असेल. तिथपर्यंत तुम्हाला चालू घडामोडींचं ज्ञान हे मदत करत असतं. त्याच्यानंतर सुद्धा जेव्हा तुम्ही सिस्टीममध्ये येतात, अधिकारी होतात, कर्मचारी होतात, तेव्हा लोकांची मानसिकता, तुमच्याकडे येणारा मोर्चा असेल, तक्रार घेऊन येणारे नागरिक असतील, कोणी असेल, तर त्यांना पटकन तुम्हाला रीड करता आलं पाहिजे.
आणि तुम्हाला जर सगळ्या गोष्टींचा तुम्ही अभ्यास करून परीक्षा पास होऊन जर त्या पदावर जातात तर तुम्हाला सगळा आवाका आलेला असतो आणि या सिस्टीममध्ये काम करणं तुम्हाला सोपं जातं. रोजच्या रोज तुम्हाला ट्रेनिंग त्याच्यासाठी द्यायची शासनाला आवश्यकता भासत नाही. एकदाच ट्रेनिंग दिलं जातं आणि रोज तुम्हाला नवीन नवीन गोष्टी फेस करायच्या असतात आणि म्हणून तुमचं व्यक्तिमत्व अष्टपैलू असण्यासाठी स्पर्धा परीक्षेचा अभ्यासक्रम त्या पद्धतीने डिझाईन केलेला आहे. करंट अफेअरचं नॉलेज किंवा अपडेशन तुम्हाला त्याच्यासाठी स्वतःला ठेवायला पाहिजे. तर मित्रांनो, स्पर्धा परीक्षा हे खूप मोठं क्षेत्र आहे आणि याच्यातून करिअरच्या खूप मोठ्या प्रमाणावर संधी आहेत. तर त्याच्यातली एक संधी फक्त आपल्याला पाहिजे. लाखो पदं भरले जातात, आपल्या स्वतःला फक्त त्याच्यातली एकच पोस्ट पाहिजे. त्याच्यामुळे कॉम्पिटिशनचा विचार करायचा नाही. कॉम्पिटिशन किती मोठी याच्यापेक्षा कॉम्पिटिशन आपली स्वतःची, की तुम्ही आज काय आहात, तुम्हाला स्पर्धा परीक्षेतलं किती नॉलेज आहे आणि 1 वर्षानंतर जर तुम्हाला एखादी परीक्षा द्यायची आहे तर त्याचा आत्तापासून अभ्यासक्रम समजून घेऊन मग रोजच्या रोज स्वतःशी स्पर्धा करायची आणि त्या अभ्यासामध्ये पुढे जायचं. तुम्ही स्वतःला कॉम्पीट केलात तर नक्कीच तुम्ही एक दिवस या स्पर्धा परीक्षेत यशस्वी व्हाल आणि चांगलं करिअर करू शकाल आणि इतरांसाठी पण एक चांगलं काम तुम्हाला करण्याची संधी मिळू शकेल. त्या स्पर्धा परीक्षेतून करिअर करण्यासाठी मी तुम्हाला शुभेच्छा देतो. धन्यवाद.